मुंबईतल्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात काल एकाच दिवशी 3 अर्भकांचा मृत्यू झाला होता। हे मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करून मनसेनं आज 1.5 तास राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना घेराव घातला होता। 3 अर्भकांच्या मृत्यूची चौकशी व्हावी आणि दोषींवर गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा आम्ही रुग्णालयातून जाणार नाही, अशी भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती। अखेर पोलीस आणि अधिष्ठाता यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचं मान्य केलं। त्यानंतरच मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। पण या प्रकरणात कारवाई नाही झाली तर मनसेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यानंतर ह्या जे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जर त्यांनी हे केलं नाही तर 100% ह्याच्या पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा या हॉस्पिटलवर आम्ही काढणार आहोत। तसंच या हॉस्पिटलमध्ये गर्दुल्ल्याचं सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। हे आम्ही नाही सांगितलं, इथले सिक्युरिटी गार्डनेच सांगितलेलं आहे। तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला आम्ही सांगितलं। 19 तारखेला डिलिव्हरीची डेट दिलेली होती आणि 19 तारीख ते 26 तारीख पेशंटला का लांबवलं त्याचं उत्तरही अजूनही त्यांच्याकडे नाही आहे। म्हणून त्यांनी विभागीय चौकशीची एक हे दिलेली आहे, लेखी आश्वासन दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर पोलिसांनी पण या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा दाखवला। त्यांनी ह्या प्रकरणामध्ये जे पेशंट होते त्यांच्या नातेवाईकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला। तर आज त्याच्यावर सुद्धा आम्ही आवाज उचलल्यानंतर आज त्यांच्यावर म्हणजे त्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येतोय।